हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. माझी तयारी ती झाली. आता मिल्कची तयारी. 100 ग्राम ओट्स आणि 18 ग्राम वे. मी बनवते आता प्रोटीन शेक. खाली अर्धाच केला अवेलेबल आहे. 50 ग्रॅम हरकत नाही. दूध अवेलेबल नाही तर आता पाणीच वापरावं लागेल. अरे भाई थांब, मेन वस्तू टाकायची विसरलो. इसके बिना तो मजा ही नाही. तर आपला प्रोटीन शेक रेडी झाले. टेस्ट याची तर मस्तच आहे, कारण की त्याच्यामध्ये रिच चॉकलेट फ्लेवरचा वे प्रोटीन आणि प्लस हाफ बनाना. लेट्स गो. हा बघा आपला ट्रॅक्टर इथे आहे, स्वराज 735. आणि हा बाहेरचा एन्व्हायरमेंट. तर आपल्याला आता जायचं खोपोलीला. त्याच्या आधी मस्त जेवण करून घेऊ. सोयाबीन भाजी, बटाट्याची भाजी, 2 चपात्या. ब्लॉक मध्ये दिलं तुम्ही सगळे. मोठा ब्लॉक आहे म्हणलं तरी खोपोली. कडक मठ आहे, एकदम भारी मठ. हे तंगरे मुद्दामचा गेरा तंगरा लावून ठेवतो त्याची, हे टाकून दे नाही. पाय आगाव पाय. श्री स्वामी समर्थांचा मठ आम्ही मागं सोडला आहे. पहिले आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात दर्शन घेऊ, मग जाता जाता स्वामी समर्थांच्या मठात दर्शन घेऊ. तर गाईज, आता आम्ही पोचलेलो आहे गगनगिरी महाराज मठ खोपोली. तर इथून तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रवाह. वाहत्या पाण्याचा आवाज आहे का? वा मस्त. हे लक्षात ठेव. हा, मी तुला आता सगळं शिकवतो. हे तू लक्षात ठेव. गगनगिरीची पूर्ण माहिती सांगेन. टोटल त्यांचा इतिहास, पूर्ण इतिहास फोटो तुला सांगेल. हे लक्षात ठेव. हो तुम्ही सांगा, मी लक्षात ठेवेन. विसरू नको. मी माझ्या लक्षात नाही राहिला तरी व्हिडिओ मध्ये राहील. राहील ना? ठीक आहे, मी कोणाला तरी विचारून येतो पहिले. झाला का काय? आले व्हिडिओ. आतमध्ये खूप चांगला वातावरण आहे, मस्त शांती. साईडला पाणी वाहतोय, त्याचा आवाज. तर आता आपण कुठं चाललोय? हा, आपण स्वामी समाजाच्या मठात चाललोय. गगनगिरी महाराज मागे गेला ना. बोल बरोबर बोल. हा? तर आता आपण कुठं चाललोय? स्वामी समर्थांच्या स्वामी श्री स्वामी समर्थांच्या मठात. श्री स्वामी समर्थांच्या मठात. अरे बोलतोय लढतो, त्याच समजून नाही आली. मी पहिले बरोबर बोललो, स्वामींच्या मठात चाललोय. तर आता आपण कुठे चाललोय? तर आज आता आम्ही रविवार बरोबर चाललोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर तिथं जाऊन आपण थोडं जेवू घेऊ आणि मग प्रत्येक ठिकाणी जेवायलाच कसं जातो दिसतं. अरे यार, भूक एवढं लागतं, खरंच आहे ना यार. जायची ठीक आहे. काय जातं खाना काय यार. पब्लिक.
आता दोन्ही मठ दर्शन घेऊन झालेलं आहे. आता घरी निघतो. हे बघा पोरं कसं टोचन मारून झालं. अरे बाबांनो जरा साईडचे द्या. तर आज जिमची पण सुट्टी झाली कारण की जाम लेट झाला ना घरी यायला. चल भाई घरा आलो एकदाचा. आता मस्त क्रिएटिन पिऊ आणि झोपू. हो बघा याला कवरावी घाला तरी याची भूक नाही का बघावा. रातचं 2 वाजल्यान याचं चालले टाइमपास. ओके गाईज आता बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर.